म्हणून त्याकरिता द्वापारे रामकृष्णच असं म्हटलं जातं. श्रोते हो, आणखी पुढे श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद श्री दासबोध ग्रंथामध्ये एक अत्यंत आश्चर्याची आणि सामर्थ्याची गोष्ट लिहून ठेवली आहे. आणि 80,84,00,000 जीवयोनी तितुका जाणता प्राणी, अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची. सर, असं म्हणता की अखिल विश्वाची निर्मिती जी आहे ती 4 युगात झाली. ती 4 युग कोणती हो? श्रोते हो, ते म्हणजे सतयुग, अर्थात पहिले कृतयुग, दुसरे त्रेतायुग, तिसरे द्वापारयुग आणि चौथे वर्तमानकालीन कलियुग. सर, मी एक नोटीस केलं आहे, जसं जसं तुम्ही एक्सप्लेन करत चाललंय ना तसं जसं मला समजतंय की युगांची संख्या ना ती सुद्धा कमी कमी होत चालली. हो, अगदी बरोबर. प्रशांतजी, आपण जर पाहिले तर सत्वगुणाचा ग्राफ कमी होऊन तमोगुणाचा ग्राफ वाढत आहे. आणि आता कलियुगाचे आयुष्य 4,32,000 अर्थात 75% पाप आणि 25% पुण्याई, अर्थात पळीने तीर्थ घेण्या इतकी. आणि आता हा देव कशातही बघता येतो आणि कुठेही बघता येतो. समर्थ म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. दृष्टिकोन त्रिकोण, चौकोन की काटकोन, कुठल्या कोणातून आपण पाहतो, कारण देव हा चराचरामध्ये भरून पूर्ण उरला आहे. तसा शब्दशः अर्थ पैसा होतो आणि अर्थ म्हणजे समर्थ होतो. रसिक श्रोते हो, नमस्कार. मी प्रशांत अशोक साठे, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत अर्थात टर्ले TV या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अर्थतीर्थदेव या आध्यात्मिक सिरीजद्वारे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावरती आधारित श्री समर्थ विवरण मालिका भाग 2 यामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे. सर, श्रीराम. श्रीराम. पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे सर. थँक्यू. श्रोते हो, श्रीराम. सूर्यवंशज हनुमंत अवतार राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी अभिवादन आणि स्मरण. गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाश नित्यं विशुद्धम् असंगतं सच्चिदानन्दरूपं भजे रामदासं सदा चिदाविलासं. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, पहिल्या एपिसोडला तुम्ही जो काय भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनापासून मी आभार मानतो. मित्रो, पहिल्या पर्वामध्ये आपण समर्थ रामदास स्वामी यांचा अधिकार जाणून घेतला. तसेच आपल्या भरतखंडावर ज्या यवन फिरंग्यांनी अत्यंत अमानुष अत्याचार केला त्याची विदारक दृश्य संवाद स्वरूपात आपण पाहिले. श्रोत्यो, आरंभीच पहिला खंड अर्थात श्री समर्थ रामदास स्वामी यांचा पूर्वकालीन इतिहास आपण पाहिला. सर, आपली श्री समर्थ विवरण मालिका ही 7 खंडात विभागली गेली, बरोबर? मागच्या भागात आपण पहिला खंड जाणून घेतली. आता उरलेली जी 6 खंड आहे ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडते. नक्कीच सर. प्रसंगी 7 खंड म्हणजे सत्संगाची अखंड धारणा, नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्मनिरूपण निरोपिले. आता 7 म्हणजे श्री व्यवहार कास्त भक्ती. समर्थांनी जन्मापासून ते निधनामापर्यंतचा काळ हा प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी विलीन करून आपल्या आयुष्याचं कल्याण केले आणि अखिल विश्वाला दलितसंपदा, अनेक अभंग, आख्या आणि सामर्थ्याची उपासना देऊन अखिल जीवसृष्टीला सामर्थ्य पुरवले. याकडे दुसरा मंड बाल अवस्था अर्थात निर्गुण निराकार, सगुण साकार
परब्रह्म अवस्था. तिसरा खंड तारुण्य अवस्था अर्थात सतेज त्रिगुणातीत प्रखर वैराग्याची अवस्था. पुढे चौथा खंड प्रौढ अवस्था अर्थात सगुण साकार मोक्षश्रिया अलंकृत अवस्था. प्रमाणे पाचवा खंड मध्ययुगीन ब्रह्मचर्य अवस्था अर्थात नादब्रह्म सुस्थिक समर्थांची गंधर्व अवस्था. सहावा खंड सत्तरी अवस्था आता चैतन्य शांतीब्रह्म सायुज्यता तसेच समीप आणि विशेष उल्लेखनीय उन्मनी अवस्था. अखेर सातवा खंड कालब्रह्म समचरण निधधाम अवस्था अर्थात सगुण देव निर्गुण निरापायी अंतःकरणा विलीन होण्याची अवस्था. मित्रांनो, समर्थांना स्मरून आज आपण 4 युगांची महंती विस्तारित स्वरूपात पंदिरकर सर यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, असं म्हणता की अखिल विश्वाची निर्मिती जी आहे ती 4 युगात झाली. ती 4 युगं कोणती हो? श्रोते हो, ते म्हणजे सतयुग अर्थात पहिले कृतयुग, दुसरे त्रेतायुग, तिसरे द्वापारयुग आणि चौथे वर्तमानकालीन कलियुग. तेव्हा आज आपण 4 युगांची आयुष्य पाहणार आहोत. पहिले कृतयुग म्हणजे जिथे अवगुणाला, दुर्गुणांना, विषयांना आणि विकारांना किंचितसुद्धा जागा नाही, असा हा पुण्याईचा आणि सामर्थ्याचा युग म्हणजेच कृतयुग. या युगाचे अधिपती महर्षी व्यास आणि त्यांचे विशेष उल्लेखनीय शिष्य बुद्धिदाता श्री महागणेश. महर्षी व्यास यांनी श्री महागणेशाच्या करकमलांनी न भूतो न भविष्यती असा महाभारतासारखा ग्रंथ लिहून घेतला. आता हा पहिलं युग संपलं. हो, आता दुसरं युग म्हणजे त्रेतायुग का? अगदी बरोबर प्रसन्न. त्या युगाचे अधिपती श्री वसिष्ठ स्वारी यांनी प्रभू श्री रामचंद्र यांचे शिष्यत्व स्वीकारून त्रेतायुगात साम्राज्य घडविले. सर, म्हणजे तिसरं युग जे ते श्रीकृष्णांचं द्वापार युग का? बरोबर आहे प्रशांतजी. अर्थातच श्रीकृष्ण स्वारी यांनी 5 पांडवांचे दायित्व स्वीकारून व अर्जुनासारखा परमप्रतापी योद्धा आणि विनयशील तसेच सत्वशील शिष्य अत्यंत सामर्थ्याने घडविला. आणि शेवटी कलियुग अर्थात तुमच्या आमच्या अस्तित्वाचं युग. प्रशांतजी अगदी योग्य बोलला. हे युग जगद्गुरू श्रीहरी नारायणाचे आहे. कृते जनार्दनो अर्थात मंगलमूर्ती आध्या श्री महागणेश. त्रेतायाम रघुनंदन अर्थात एक पत्नी एक बाणी एक वचनी प्रभू श्री रामचंद्र आणि द्वापारे रामकृष्णच्च. माफ करा सर, मी इथं तुम्हाला मध्येच थांबवतो. बर माझ्या मनात ना काही शंका आहेत. त्या शंकांचं निरसन करूनच आपण पुढे जाऊ. प्रशांतजी, प्रश्न विचारणारही तोच जगद्गुरू नारायण आणि उत्तर देणारही तोच श्रीहरी नारायण. सर, कृतयुग श्री गणेशाचे, हो. त्रेतायुग श्रीरामांचे, बरोबर. द्वापारयुग श्रीकृष्णाचे. मग असं असताना द्वापारे रामकृष्णचे असं का म्हटलं जातं? अत्यंत सुंदर विचारणा झाली सर, पण उत्तर तसंही सोपं आहे. द्वापार युगातील प्रभू श्री रामचंद्रांचं युग संपून गमन अर्थात शरवी नदीवर समर्पण देह करायला आणि श्रीकृष्णस्वामींचे आगमन व्हायला अगदी एकच वेळ होती. म्हणून त्याकरिता द्वापारे रामकृष्णच असं म्हटलं जातं. आणि शेवटचं युग म्हणजे कलियुग अर्थात कलियुगी कल्पवृक्षस्थ फळं कलो श्रीपाद श्रीवल्लभ अर्थात श्रीहरी नारायणाचे अधिष्ठान. आणि हे अधिष्ठान अगदी तीर्थक्षेत्रापासून अखिल भरतखंडात देश आणि परदेशात तसेच जागोजागी अत्यंत सुंदर पाहायला मिळते. सर, तुम्ही एकदम अत्यंत साध्या आणि सरळ शब्दात 4 युगांची माहिती दिली. आता आपण 4 कालखंडांचं आयुष्य, आता हे 4 कालखंडांचं आयुष्य जे आहे ते मी कुठेतरी वाचलंय. बर. तर ह्या 4 कालखंडांचं स्वरूप कसं असणार आहे ह्याची माहिती तुमच्याकडून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच सर. प्रशांतजी, त्याकरिता श्री समर्थ रचित श्रीमंत ग्रंथ श्रीमस्ती दासबोध, त्यामध्ये दशक 6वा देवशोधन नाम आणि समास 4था ब्रह्मनिरूपण नाम. तेव्हा श्रोते हो, पहिला खंड म्हणजे सतयुग अर्थात कृतयुगाचे आयुष्य आहे 17,28,000. या कृतयुगात 100% पुण्य होती. अर्थात आपण पाहिले की हे युग
महर्षी व्यास अर्थात श्री गणेशाचे होते. पुढील त्रेतायुगाचे आयुष्य 12,96,000 अर्थात 75% पुण्याई आणि 25% पाप. म्हणजे रावण, कैकई, मंथरा सुज्ञास सांगणे न लगे, श्रोते परमेश्वराची केवळ. पुढे द्वापार युगाचे आयुष्य 8,64,000 अर्थात 50% पुण्याई आणि 50% पाप. सर, मी एक नोटीस केलंय, जसं जसं तुम्ही एक्सप्लेन करत चाललायत ना, तसं जसं मला समजतंय की युगांची संख्या ना ती सुद्धा कमी कमी होत चालली. हो, अगदी बरोबर. प्रशांतजी, आपण जर पाहिले तर सत्वगुणाचा ग्राफ कमी होऊन तमोगुणाचा ग्राफ वाढत आहे. आणि आता कलियुगाचे आयुष्य 4,32,000 अर्थात 75% पाप आणि 25% पुण्याई अर्थात पळीने तीर्थ घेणे इतकी. आणि पाप सुज्ञास सांगणे न लगे. वा सर, उत्तम मांडणी झाली. श्रोते हो, पुढे आणखी आपल्याला शिकायला मिळेल ते म्हणजे कृतायुग 17,28,000, त्रेतायुग 12,96,000, द्वापारयुग 8,64,000 आणि कलियुग 4,32,000. ऐसी 43,20,000 ऐसी 4 युगे सहस्त्र तो ब्रह्म याचा एक दिवस. आणखी पुढे ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका. आणि पुढे विष्णू सहस्त्र घटिका ते पळ एक ईश्वराचे म्हणजे शक्तीचे. त्याकरिता समर्थ लिहितात, ईश्वर जाय सहस्त्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ. ऐसी संख्या बोलली सकळ शास्त्रांतरी. सर, अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आणि तीही शास्त्रानुसार. श्रोते हो, आणखी पुढे श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद श्री दासबोध ग्रंथामध्ये एक अत्यंत आश्चर्याची आणि सामर्थ्याची गोष्ट लिहून ठेवली आहे. ती म्हणजे कृतायुग 17,28,000 याची बेरीज सांगा प्रशांतजी. 17 आणि 28. हो, म्हणजे ते 17 आणि 28 म्हणजे 45 बरोबर. आणि 4 आणि 5 अधिक 4 अधिक 5 पुन्हा 9. प्रशांतजी, अहो 9 हा अधिकार श्री सद्गुरूंचा अर्थात जगद्गुरू नारायणाचा आहे. म्हणूनच सर 9 अंकासाठी लोक फार वेडे. पुढे त्रेतायुग 12,96,000. प्रशांतजी, बेरीज. 12,96,000 हां, म्हणजे जवळजवळ 108. बरं, अर्थात 1 अधिक 8 बरोबर 9 म्हणजे श्री सद्गुरू नारायणांचा अधिकार. अगदी बरोबर प्रशांतजी. पुढे द्वापारयुग 8,64,000 अर्थात बेरीज. 72 म्हणजे पुन्हा 7 अधिक 2 म्हणजे 9 बरोबर, म्हणजे 9 नारायणाचा अधिकार. अगदी बरोबर. आणि आता कलियुग 4,32,000 अर्थात बेरीज. म्हणजे 4,32,000 म्हणजे 4 अधिक 32 बर, म्हणजे 36 झालं. बरोबर, म्हणजे पुन्हा 3 अधिक 7 9 म्हणजे पुन्हा नारायणाचा अवतार इथे. अगदी. श्रोते हो, आणखी एक विशेष आश्चर्याची गोष्ट अशी. प्रशांतजी, आपण ऐकूया. बरं, आपण आतापर्यंत क्रमाने 4 युग बघितली. 4 युग. एका युगाची बेरीज 9 आली. बरोबर. अशी युग किती आहेत तर 4. 4. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आता 4 युग गुणिले 9 केले ते किती होते सर? सर, तुम्ही मला आत्तापर्यंत बेरीज करायला लावा. हो ना, आता तुम्ही मला गुणाकार करायला लावा. बरोबर आता 9 गुणिले 4 केलं तर 36 येतं. बरोबर म्हणजे इथेही 3 अधिक 6 म्हणजे पुन्हा 9 बरोबर म्हणजे पुन्हा नारायणाचा अवतार इथे. अगदी बरोबर. म्हणजे पंदिरकर सर, पण आता मला एक कळालंय. बर, ही जी काय तुम्ही गणिती संख्या मांडली ना, हो, त्याच्यावरून मला एक जाणवलं. काय जाणवलं? पूर्वीची लोक एक म्हण म्हणायचे. म्हण हां, कुठली? आत्मप्रचिती शास्त्रे सहित. अगदी बरोबर. प्रशांतजी, तुम्ही आता शास्त्राचा उल्लेख केला यावरून आठवले. दशक 20वा पूर्ण दशक, समास 6वा, आत्मागुण निरूपण नाम, 4 वाणी 4 खाणी, 84 लक्ष जीवयोनी, शास्त्री अवघे नेमुनी बोलिले असे. पाप पुण्य समत्कृत्य नरयोनिषु जायते. मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, क्रीम 11 लक्ष, जलचर 9 लक्ष, स्थावर 30 लक्ष बोलिले शास्त्री.
आणि 80,84,00,000 जीवयोनी ती तुका जाणता प्राणी. अनंत देहाची मांडणी मर्यादा कैची. मित्रांनो, पंदिरकर सर यांच्याकडून आपण अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेतली, बरोबर. आता पुढच्या भागात आपण समर्थांच्या घराण्याची परंपरा आणि त्यांचे अधिकार आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सर, हिंदवी स्वराज्य प्रोडक्शन प्रस्तुत या आपल्या अर्थदितदेव या शोचे टायटलचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? प्रशांतजी, अर्थात तो निलेशजींचा अधिकार आहे, पण निलेशजींची त्याच्या मागची संकल्पना आपण थोडक्यात पाहूया. तसे याचे अनेक अर्थ निघतात, आपण जसं लावू तसे. बघा, चपाती आहे, भाजीबरोबर खाऊ शकतो, डाळीबरोबर खाऊ शकतो, चटणीबरोबर खाऊ शकतो. भजी, वडा, अळूवडी. अर्थात चपाती म्हणजे अर्थ आणि पदार्थ म्हणजे देव. आता हा देव कशातही बघता येतो आणि कुठेही बघता येतो. समर्थ म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. म्हणजे आपला बघण्याचा दृष्टिकोन काय आहे त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. दृष्टिकोन त्रिकोण, चौकोन की काटकोन, कुठल्या कोणातून आपण पाहतो, कारण देव हा चराचरामध्ये भरून पूर्ण उरला आहे. तसा शब्दशः अर्थ पैसा होतो आणि अर्थ म्हणजे समर्थ होतो. आणि समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी नव्हे, चारी युगातील जेवढे देव, ऋषी, महर्षी, साधू, संत, तपस्वी आणि सद्गुरू झाले ते सर्व समर्थच होते आणि आजही आहे. प्रशांतजी, म्हणून देवाला आपल्या अर्थाप्रमाणे अर्थ लावू नये, तर भावार्थाप्रमाणे अर्थ लावावा. आपला भाव असेल माईक तर देव होईल महाठक. नवल तयाचे कौतुक जैस्यास तैसे. म्हणजे अर्थ तिथं देव हे समीकरण निलेशजींच्या संकल्पनेनुसार अत्यंत योग्य आहे. सर, तुम्ही आमच्या सर्व शंकांचे उत्तम प्रकारे निरसन केलं. आज आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवाहात. श्रीराम. श्रीराम. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या एपिसोडला लाईक करायला विसरू नका आणि हो, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा एपिसोड शेअर करायला विसरू नका. आणि प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम अर्थ तिथ